गारगोटीसह भुदरगड तालुक्यात 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी शासकीय कार्यालयासह विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजवंदन करून सलामी देण्यात आली। तसंच स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला। भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आजरा भुदरगड विभागीय कार्यालयात प्रांताधिकारी हरेश सूळ यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अली अहमद मुल्ला यांनी ध्वजाला मानवंदना दिली। तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील, नायब तहसीलदार संतोष आढारी, आदित्य कांबळे, अव्वल कारकून संजय इळके, बबन शिंदे, उत्तम खापरे, रोहिदास ढगे, पूजा कांबळे, सविता बोरे, राजनंदिनी काटकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते। भुदरगड पोलीस ग्राउंडवर प्रांताधिकारी हरेश सूळ यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। यावेळी भुदरगड पोलीस ठाणे आणि कर्मवीर हिरे महाविद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी संचलन केलं। प्रांताधिकारी हरेश सूळ आणि तहसीलदार अर्चना पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य सैनिकांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाला पोलीस निरीक्षक गोरख चौधर, उपनिरीक्षक योगेश गोरे, शहाबाज शेख, महसूल सहाय्यक उत्तम खापरे पाटील, प्रकाश वडगावकर, गणेश जाधव, श्रीहरी खिरेकर, सचिन गाडीवड्डर, शैलेश उंडाळे, तानाजी जाधव, सारिका मिरजकर, मंडल अधिकारी सुरेश जंगली, प्रणाम भगले, राजू शिंदे यांच्यासह पदाधिकारी, विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते। तर भुदरगड पंचायत समितीच्या प्रांगणात गटविकास अधिकारी डॉक्टर शेखर जाधव यांच्या हस्ते ध्वजवंदन करून मानवंदना देण्यात आली। यावेळी गारगोटीतील केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी संगीत कवायत केली। काही विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषा केल्या होत्या। ग्रामपंचायत गारगोटी कार्यालयात सरपंच प्रकाश वास्कर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। यावेळी उपसरपंच राहुल चौगले, सदस्य अजित देसाई, सागर शिंदे, प्रशांत भोई, भारत शेटगे, पांडुरंग सोरटे, रुपाली राऊत, मेघा भोसले, स्मिता पिसे यांच्यासह पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते।